पालघर रेल्वे स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटला असल्यामुळं सायंकाळच्या वेळेमध्ये पश्चिम रेल्वेवरील जी वाहतूक सेवा जी आहे ही विस्कळीत झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। मी आता विरार रेल्वे स्थानकामध्ये आहे। आपण जर बघितलात तर पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटला असल्यामुळं विरार रेल्वे स्थानकातील जे पालघरच्या दिशेने जे वाहनं आहेत लोकल जे आहेत ह्या मात्र याच स्थानकामध्ये थांबल्याचं आपल्याला दिसतंय। प्लॅटफॉर्म क्रमांकावरती 2 लोकल जे आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत, तर दुसरीकडे एक लांब पल्ल्याची ट्रेन सुद्धा याच स्थानकामध्ये थांबलेली आहे। बांद्रा अजमेर एक्सप्रेस जे आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून 1 वर क्रॉसिंग करत असताना आज सायंकाळच्या सुमारामध्ये ही घटना घडलेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून मात्र ही जी तुटलेली वायर जी आहे ही दुरुस्त करण्याचं काम प्रगतीपथावरती सुरू आहे। मात्र सायंकाळीच्या वेळेमध्ये कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मात्र याचा मोठे हाल सहन करावे लागत आहेत। कारण विरारकडून पालघरला जाणारा जो लोकल प्रवासी जे असतात हे मोठ्या प्रमाणामध्ये नसल्यामुळं विरारमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत नाहीये। मात्र पालघरवरून विरारच्या दिशेने येणारा जो लोकल प्रवासी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळं त्या पालघरच्या दिशेला मात्र प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आता रेल्वे प्रशासनाकडून किती तातडीने हे लवकर काम केले जाते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।